नाही, ह्या सगळ्यांनी केलं. तुम्ही देखील आलात इथं, तुम्ही देखील संपादक झालात, तुम्ही देखील लोकसभेवर गेलात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. आता उत्तर मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांनी पण तुम्हाला वोट दिले. सगळं सगळं झालं. तुम्ही जशी मराठी आत्मसात केली, तसं इतका काळ हे जे बाहेरून आलेले होते यांनी का नाही आत्मसात केली? ह्याचं पण आत्मपरीक्षण होणं तो काय आवश्यक आहे की हा नाही? एक तुमचा चांगला प्रश्न आहे. जेव्हा आम्ही काम करतो ना, घरात राहतो, घरातून बाहेर जाऊन काम करतो आणि घरामध्ये एक वातावरण असतो आणि घराच्या बाहेर पण एक वातावरण असतो. त्या वातावरणाचा प्रभाव आमच्या व्यवहारवर, आमच्या आचरणवर पडतो. मी माझ्या घरात मराठी बोलण्याची एक परंपरा आहे, थोडा शिकलो. माझ्या कामकाजाच्या क्षेत्र कुठले? राजकीय क्षेत्र आहे. मी प्रशासकीय क्षेत्रामध्ये जातो, पोलिसांबरोबर बसतो, बीएमसीचे लोकांबरोबर बसतो, इकडचे जो कार्यकर्ता आहेत वेगवेगळे समाजाचे त्यांच्याबरोबर संवाद करतो. त्याच्यामुळे मला मराठी भाषा शिकण्याचा एक संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी मराठीमध्ये एक संवाद करणं सुरू केलं. समजा मंत्रालय गेलो, बीएमसी गेलो, तर तिकडे जो काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला मराठीमध्ये बोलायला पाहिजे. याच्यामुळे तो आमच्या कामाचा एक वोट होता, एक कामाची अपेक्षा होती की काम तुम्हाला काय. तो तसेच ऑटो वालन करे एवढा असला वातावरण भेटलं का सगळ्यांना? पण मराठीमध्ये ते मराठी बहुल वस्त्यांमध्ये ते जेव्हा रिक्षा फिरवतात तेव्हा लोक त्यांना विचारतात ना, इथे जाणार का, तिथे जाणार का, मराठीमध्येच विचारतात. ते मात्र हिंदीमध्ये उत्तर देतात. सगळे नाही आहेत, काही लोक आहेत जो मराठीमध्ये उत्तर देतात. पण ठीक आहे, पण का फक्त ऑटोवाला आणि टॅक्सीवाला? बाकी लोक पण तो आहेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सगळे मराठी बोलतात का? बँकामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राच्या ब्रांचमध्ये जाऊन बघा तुम्ही, 1, 2, 3 महाराष्ट्रीयन अधिकारी कर्मचारी आहेत, बाकी सगळे नॉन महाराष्ट्रीयन. सगळे मराठी बोलतात का? आमची अशी इच्छा आहे की सगळे मराठी बोलायला पाहिजे. पण तुम्ही फक्त समजा एक बँकचा मॅनेजर 2-3 महिन्यापूर्वी पंजाबहून, दिल्लीहून किंवा हरियाणाहून किंवा युपीहून किंवा बिहारहून ट्रान्सफर घेऊन इकडे आलेला आहे आणि तुम्ही 2-3 महिने तुम्ही जाता आणि त्याने थोबड्यात मारता तू मराठी बोल, तो कसं मराठी बोलणार? त्यांना एक संधी भेटला पाहिजे मराठी शिकण्याच्या. जसे सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर असतात, सिव्हिल सर्व्हिसेसचे ऑफिसर येतात, ज्यांना महाराष्ट्र कॅडर भेटतो, ते बिहारहून आहेत की युपीहून आहेत की हरियाणाहून, पंजाबहून, ते सगळे मराठी बोलण्याच्या एक ट्रेनिंग घेतात आणि शासकीय कामकाजमध्ये मराठीमध्ये विचार करतात. त्याचप्रमाणे आता त्यांनी ट्रेनिंग घेतलं म्हणजे ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं, तसेच यांना पण ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. असा महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम असला पाहिजे. हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. मराठी भाषाचा मान सन्मान महाराष्ट्राचा एजेंडा आहे, फक्त एक पक्षाचा एजेंडा नाहीये.